गुड इव्हनिंग ऑल अँड वेलकम तुमचं सर्वांचं आजच्या या इन्फॉर्मेशन नाईटमध्ये ज्याचा टॉपिक आहे इट्स अबाउट समर अल्टिमेट हेल्थ गाईड फॉर समर. उन्हाळ्यामध्ये काय करायचं याबद्दलचं आजचं सेशन आहे. उन्हाळा आता वाढत चाललेला आहे, असं की यावर्षी खूप जास्त उन्हाळा असेल, किंबहुना एक्सटेंडेड उन्हाळा आपण भोगतोय. कारण थंडी पडलीच नाही ऑलमोस्ट, त्यामुळे ऊन तर आणि इतकं जाणवतंय की काय बोलायची सोय नाही, है ना. किती लोक ऍग्री करतात की थोडं ऊन जास्त जाणवतंय, म्हणजे आत्ताच इट्स जस्ट अ बिगिनिंग. अजून एप्रिल सुरू पण नाही झाला. हो, द्रौपदी मॅडमला जाणवतंय, अजून बाकीच्यांना हं? पण एप्रिल सुरू नाही झाला अजून, विचार करा. मग मे कसा असेल यावर्षी? जर आता मार्च एंड तसा झालाय तो विचार करा. अमित सर म्हणतात येस इट्स बिगनिंग. स्वाती मॅडम म्हणतात जाणवतोय, प्रांजल मॅडम पण म्हणतात ओके. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये काय होतं माहिती का, डिहायड्रेशन मध्ये सर्वात मोठी गोष्ट काय होती की आपलं डोकंच काम नाही करत. हा, डिहायड्रेशन जेव्हा होतं ना आणि डोकं काम नाही करत ना, मग माणूस सगळे चुकीचे निर्णय घ्यायला चालू होतो आणि मग हेल्थ जाते टॉसवर. म्हणून मी सांगतो की हे सेशनचं पर्पज काय आहे. मी जेवढ्यांशी बोलतोय माझ्या नोनमध्ये, प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला काहीतरी अशा प्रॉब्लेम होतोय जो स्पेशली या ओव्हर, आणि अजून तर खूप पुढे जायचंय, तरी आत्ताच सुरू झालंय एवढं. जसं की आमचे नाशिकचे एक सर आहेत, त्यांना टायफॉइड झाला. एक आता मी मागच्या आठवड्यात मॅडमशी बोललो, त्यांच्या मुलीला कावीळ झाली. कोणाला समर डायरिया होतोय. कोणाला फूड पॉयझनिंग होतंय. प्रत्येकाचं काहीतरी चालूच आहे. सो मी ज्या सर्वांशी बोलतोय, काही ना काही हेल्थ इश्यूज प्रत्येकाच्या घरात चाललेले आहेत. त्यामुळे म्हटलं की नाही, आपल्याला यावर एक डिटेल सेशन इन्फॉर्मेशन नाईट घेणं गरजेचं आहे, अवेअर करणं गरजेचं आहे. बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो काय आपण मिस्टेक करतोय. आणि हे जर आत्ता कंट्रोल केले तर आफ्टर समर जे तुमचे ब्लड रिपोर्ट्स आहेत ते जे खराब होऊ शकतात, त्यासाठी आपण आत्ता बसलो. जर तुम्ही नाही घेतली काळजी, तर मग मात्र ते बिघडणारच आहे. ठीक आहे. सो काय असे डिझिजेस होतात, तर सगळ्यात पहिले हीट रिलेटेड इलनेस जर पाहायचं झालं तर हीट स्ट्रोक जे कॉमन आहे, म्हणजे इतर इतकं भयानक आहे की याच्यामध्ये माणसाचा जीव देखील जाऊ शकतो. सिरियस कंडिशन वर द बॉडी टेम्परेचर रायझेस. शरीराचं टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल व्यक्तीचं टेम्परेचर मेंटेन ठेवायलाच बॉडी मेहनत करत असते. बट प्रोलॉंग एक्सपोजर टू हीट मध्ये हीट स्ट्रोक होतो. आणि हीट स्ट्रोक हा इमिडिएटली ब्रेनला एफेक्ट करतो. मग डिहायड्रेशन, ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरातून पाणी निघून जातं आणि आपण काय करतो, फक्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. ह्याला कसं सॉल्व्ह करायचं ते तर मी सांगणारच आहे तुम्हाला आज. बट फक्त पाणी पिऊन हा प्रॉब्लेम सुटत नाही. म्हणजे यू आर ओनली ड्रिंकिंग वॉटर. पण ज्यावेळेस तुम्ही डिहायड्रेट होता, फ्लुइड लॉस होतो, त्यावेळेस तुमच्या शरीरातून फक्त पाणी बाहेर पडतं का आणखीन काय बाहेर पडतं? कोच सोडून बाकीच्यांनी थोडंसं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय बाहेर पडतं बरं डिहायड्रेशन मध्ये? विथ वॉटर व्हॉट गेट्स आउट वेन एव्हर दॅर इज फ्लुइड लॉस? काय अजून बाहेर पडतं? कोण गेस करतंय का पाहू? ह्याच्यावर ऍक्च्युली आपली न्यूट्रिशन टिप पण आली होती. प्राईम मेंबर्स जे आहेत त्यांना किती लक्षात आहे? यस, सोडियम, राईट. वी गेट, म्हणजे आपले सॉल्ट देखील कमी होतात, राईट. आणि म्हणून आपल्याला सॉल्ट बॅलन्स करणं ही तितकंच गरजेचं आहे. निशा मॅडमचं उत्तर बरोबर आहे. येस. पुढे आहे हीट एक्झॉशन. अ लेस सिव्हिअर फॉर्म ऑफ हीट इलनेस कॅरेक्टराइज्ड बाय एक्सेसिव्ह स्वेटिंग, वीकनेस अँड डिझीनेस. म्हणजे काही लोकांना जास्त घाम आल्यामुळे वीकनेस पण येतो, चक्कर आल्यासारखं होतं. हं? हे अशा गोष्टी घडतात. त्याचबरोबर क्रॅम्प्स येतात मसलमध्ये. खूप सारे अशा, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, इव्हन व्यायाम करताना पण तितका व्यायाम केला जात नाही. आपल्याला कुठलं शारीरिक कष्टाचं काम करताना आपलं शरीर तितकी साथ देत नाही. त्याचबरोबर डायरिया, म्हणजे हे माझ्याच घरात घडलं. आता कंटॅमिनेटेड फूड वॉटरमुळे झालं, कशामुळे झालं ब- समजलं नाही. बट माझ्याच मुलीला हा त्रास झाला, समर डायरिया झाला, हीटमुळे झाला. बट हे होत आहे वॉटरमुळे, मोस्टली होण्याची शक्यता आहे. टायफॉइडचं मी तुम्हाला सांगितलं आमच्या नोनमध्ये झालं. बॅक्टेरियल इन्फेक्शन पुन्हा फूड किंवा वॉटरमुळं. त्याचबरोबर फूड पॉयझनिंग हे पण आपल्या क्लायंटपैकी एकाला झालं. सो हे सगळे वेगवेगळे समर डिझिजेस आहेत. कोणाला उलट्या होतात आहे. कारण तुमचं डायजेशन पण फार वीक होऊन जातं, स्किन इश्यूज चालू होतात.
स्पेशली बघायला गेलं तर सनबर्न होतं, हीटचे रॅशेस येतात, अदर स्किन प्रॉब्लेम्स येतात. जेवढं तुम्ही उन्हात राहाल, काही लोकांना तर स्किन खूप जास्त टॅन होते. जॉन्डिस, हे पण आपल्या एका क्लायंट पैकी अनुभव आला. ह्याच्यामध्ये लिव्हर प्रॉब्लेम्स सुरू होतात, डिहायड्रेशन खूप जास्त झाल्यामुळे. आणि फूड सेफ्टीचा पण एक प्रश्नच आहे ना. घरातलं देखील जर तुम्ही बघाल तर खूप सारं फूड कंटॅमिनेटेड होतं, अन्न लवकर खराब होतं, जास्त वेळ टिकत नाही, हायजीन पण व्यवस्थित राहत नाही. सो हे सगळं आपण फेस करतोय. फूड सेफ्टी तर म्हणजे आपलं बाबतीत खूप मोठं चॅलेंज येतं. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये बाहेर म्हणजे घरातलं खाणं देखील तुम्हाला एकदम ताजं ताजं व्यवस्थित बनवून खावं लागेल. त्याचबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि फिटनेस पण चॅलेंजमध्ये जाते. कारण जास्त हीट असल्यामुळे तुम्ही एक्सरसाइजचे पण वेळा ठरवावं लागतील. अर्ली मॉर्निंग करू शकता, फार फार तर थोडंसं लेट इव्हनिंग करू शकता. कूल थोडं टेम्परेचर असेल त्याच वेळी तुम्हाला एक्सरसाइज करता येईल. म्हणजे मी देखील अनुभवलं की थोडं उशीर झाला मला, तर मला देखील सूर्यनमस्कार घालताना म्हणजे मी आज प्रयत्न केला की 36च्या पुढे अजून काय करता येईल का. माझं नॉर्मल 36 असतं, बट मी म्हटलं नाही, आता थोडं अजून वाढवू. तर मला जमलेच नाहीत करायला. म्हणजे 36 सुद्धा मी कसे बसे केले असं माझ्या बाबतीत. आणि पहिली वेळ असं घडलं का, तर मी अर्ली मॉर्निंग करत नव्हतो. मी आज 10 वाजता काहीतरी, 9:30 वाजता काहीतरी सूर्यनमस्कार करत होतो. आजच मला जाणवलं. सो हे मोस्टली जर तुम्ही पाहायला गेलात ना, तर ह्या गोष्टी होतात आहे. सो फिटनेस मेंटेन करणं, म्हणजे आपण ज्यांना सवय आहे एक्सरसाइजची, त्यांना ते एक्सरसाइजचे हॅबिट मेंटेन करणं देखील जड जातं. त्याचबरोबर मग आपल्याला काय असतं की फार तहान लागते, भूक कमी लागती, तर आपण काय करतो की आपण काहीतरी लिक्विड घेण्याचा प्रयत्न करतो आणि इथे सगळा गेम फिरतो. आता इथे खूप चुका होतात, अशा चुका होतात ना, ज्याच्यामुळे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला जे ऑलरेडी पेशंट आहेत, स्पेशली ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे, ज्यांना किंवा जे ऑलरेडी ओव्हरवेट आहेत, अशा लोकांच्या HbA1c लेवल वाढू शकतात. ठीक आहे. सो हे असं अलार्मिंग सेशन आहे. जर तुम्ही ही काळजी घेतली तर तुम्हाला नाही त्रास होणार. मग लोक काय करतात, आणि डोकं काम जे समोर येईल ते दे बाबा, मला फक्त गार वाटलं पाहिजे. मग आणि असं नाही की मस्तानी किंवा अशा आईस्क्रीम तुम्ही घेऊ नये, कधीतरी घेत असाल समजू शकतो. बट अशा गोष्टी ज्याच्यामध्ये हाय कॅलरी असतात, ह्या गोष्टी वारंवार घेण्यात येतात. आईस्क्रीमचे छोटे छोटे स्कूप वगैरे नाही, आजकाल तर फॅमिली पॅक असतो, म्हणजे मोठे मोठे पॅक असतात. सो हाय कॅलरी फूडकडे व्यक्ती जातो. म्हणजे इथं ऑप्शन दिलाय, तुम्ही लो कॅलरीकडे जाऊ शकता, लस्सी वगैरे. आणि मी रिकमेंड करेल, जसं मी स्वतः देखील अशा गोष्टींचं मला फार आवड आहे. म्हणजे मला पण लस्सी आवडते. बट शुगर टाकण्याऐवजी आय विल रिकमेंड यूज स्टीविया और मॉन्क फ्रूट. आणि मी तुम्हाला ब्रँड पण सांगेल, KETOFY, किटोफाय म्हणून ब्रँड आहे. त्याचं तुम्हाला अमेझॉनवर अवेलेबल मिळेल. 400 ग्रामचा पॅक असतो आणि फार कमी लागतो. सो यू कॅन यूज इट इन युअर वॉट एव्हर तुम्ही जर घरात बनवत असाल त्याच्यामध्ये. शुगरला रिप्लेसमेंट, बिकॉज कॅलरी झपकन वाढतात. म्हणजे काही लस्सी जर किंवा हे फालुदा किंवा अशा गोष्टी आहेत ना, हे अभाव 500 to 700 मध्ये जातात. म्हणजे तेवढं तर तुमचं अख्खं जेवण होऊ शकतं. आणि काही लोक काय करतात, जेवण करून हे ऍडिशनल खातात. मग हा जर सरप्लस तुम्ही क्रिएट करत राहिला, म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. हा सरप्लस तुम्हाला एक्स्ट्राच अर्धा किलो 1 किलो दर आठवड्याला 15 दिवसाला वजन वाढेल. आणि आपल्या लोकांना काय वाटतं माहिती, एक माइंडसेट असतो, नाही नाही, उन्हाळ्यात जेवण तर असंही जात नाही ना, माझं काय वजन काय वाढणार नाही. बट यू आर गेनिंग बॉडी फॅट. कारण आपण शिकलो, एवढे आधी सेशन झालेत आपले, जी गोष्ट शरीरात वापरली जाणार नाही त्याचं रूपांतर शरीर चरबीमध्ये करणार आहे. सो ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही कधीतरी खाताय, जस्ट चेंज म्हणून खाताय किंवा बॅलन्स करून खाताय तर समजू. बट इफ यू आर इटिंग ऑन रेग्युलर मोड, तर मात्र तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा वजन नक्कीच, म्हणजे एक्स्ट्रा फॅट नक्कीच भेटणार आहे. मग ह्याच्याने तुमचं लिपिड प्रोफाईल चेंज होईल, बीपीचे गोळी वाढेल, HbA1c वाढेल, हे निश्चित होईल जर आपण काळजी नाही घेतली तर. त्याचबरोबर दुसरा एक आयटम मी सांगितलं, मँगो शेक. आता मँगोचे तर एवढे प्रकार चालू होतात आता या दिवसांमध्ये, आणि मँगो लवर्स खूप आहेत आपल्याकडे. म्हणजे आंबा नाही खाणार, आंब्याचेच सगळे प्रोडक्ट खाणार. आमरस, आंब्याचं शेक असेल, आंब्याचं काय 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 काय. आणि बाहेर गेल्यानंतर तर तुम्हाला इतकं काही अडल्ट्रेटेड मिळतं. म्हणायला फक्त आंबा असतो, बाकी तुम्हाला सांगतो शुगरमध्ये एवढी ताकद आहे, फॅटमध्ये एवढी ताकद आहे. फॅट म्हणजे क्रीम आणि ती डेअरी क्रीम मिळत नाही तुम्हाला. ते मोस्टली सोयाबीन ऑइल वगैरे यूज करून त्या क्रीम बनवल्या जातात आणि ते ऍड केलं जातं.
बाहेर जर तुम्ही काय अशा गोष्टी मागवत असाल तर. अँड ह्या गोष्टी खाऊन अनहेल्दी फॅट्स बॉडीमध्ये जाणार आहेत, अनहेल्दी गोष्टी त्यापेक्षा सिम्पल एक आंबा खा, आंबा परवडतो. काय 100 कॅलरी 150 कॅलरीच्या रेंजमध्ये जाईल. थोडं ते पण ते वापरलं जाईल. आमरस खाणार मग त्यात साखर टाकणार, काही लोक आमरस आणि पुरी. मग बेतच तो असतो. आणि मग बऱ्याच लोकांचा एव्हरी संडे हा बेत असतो. तर विचार करा, मग एव्हरी संडे तुम्ही एक्स्ट्रा अशा कॅलरीज घेताय. विचार ह्याचा परिणाम जो आहे ना, पुढच्या 2-3 महिन्यात तुमचे ब्लड रिपोर्ट्स चेंज होणार, तुमचं वजन म्हणजे आणि तुम्हाला वाटणार काय की अरे मी कुठे जास्त खातोय, मला तर उन्हाळा आहे ना, मला तर भूकच नाही ना, मला तर जेवणच जात नाही ना. हे असं आपण म्हणजे तुम्ही फूड मॉनिटर नाही करत आहे, त्यामुळे किंवा तुमचं अटेन्शन नाही आहे फूडकडे, आणि अननोईंगली ह्या मिस्टेक्स तुमच्याकडनं घडत राहतात. सो हे खूप रिस्की आहे. सो डोंट गो फॉर सच काइंड ऑफ थिंग्स. त्यापेक्षा जे लो कॅलरी, आणि मी तुम्हाला आज लो कॅलरीचे 9 रेसिपीज शोधून काढलेले आहेत इथे एक्सप्लेन करणाऱ्या सोबत, ह्याचे रेसिपी कशी बनवायची ह्याची ई बुक आज जे कोण शेवटपर्यंत असतील त्यांना भेटणार आहे. त्याचबरोबर शुगर केन ज्यूस, जो पुन्हा हाय कॅलरीमध्ये मानला जातो, तुम्ही कधीतरी घेताय आठवड्यातनं एखाद्या वेळेस, तर समजू शकतो. बट जर रोजच हे चाललेलं आहे, काही लोक तर असे आहेत की दिवसाला 2-3 शुगर केन ज्यूस घेतात. वच्छा येत आहे. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतं नाही असं नाही, त्याच्यापेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट तुम्हाला काकडीमध्ये भेटेल. आणि कॅलरी फक्त 30 कॅलरी एका काकडीमध्ये. सो शुगर केन एक वेळ शुगर परवडेल कम्पॅरेटिव्ह शुगर केन, म्हणजे असं नाही शुगर केन वाईट आहे, यू कॅन टेक, मी सुद्धा क्लायंटला देतो, बट आठवड्यातनं एकदा दोनदा कधीतरी घ्या. आणि परत पर्सनलाइज तुमचं गोल काय, तुम्ही आज कुठे स्टँड करताय त्यानुसार आपण गोष्टी ठरवतो. बट शुगर केन जर तुम्ही असं कम्पॅरेटिव्हली घेत असतात जास्त, तर ते रिस्की आहे. त्यापेक्षा सब्जा वॉटर खूप छान आहे, सब्जा वॉटर घ्या. पुन्हा आणि टेस्टच्या बाबतीत तुम्हाला ते रेसिपी देतो, म्हणजे फार टेस्टी बनेल. वॉटरमेलन स्लश तुम्ही किती लोकांनी वॉटरमेलन स्लश ट्राय केले, शीतल मॅडमची रेसिपी? ज्यांनी ज्यांनी ट्राय केलं, WS टाईप करा चॅट बॉक्समध्ये, हाऊ मेनी ऑफ यू ट्रायड वॉटरमेलन स्लश रेसिपी. आकांक्षा मॅडमने केली. ओके. आणि जर तुम्हाला 1 ते 10 मध्ये त्याला मार्क द्यायचे झाले, 1 आउट ऑफ 10, हाऊ मेनी, त्या वॉटरमेलन स्लशला किती मार्क द्याल तुम्ही 1 ते 10 मध्ये? ओके. संजय सरांनी केली, वंदना मॅडमने केली, बाकीच्यांनी नाही केली अजून. खूप. आता ती रेसिपी तुम्हाला शीतल मॅडमलाच मागावं लागेल. बट खूप अशी ऑसम रेसिपी आहे. आणि इमिजिएटली तुम्हाला त्याच्याने पण जो कूलिंग इफेक्ट भेटायचा आणि परत कॅलरी कंट्रोलमध्ये तुम्हाला ठेवणार, अशी रेसिपी आहे. हम्म. तुम्ही लस्सी फ्लेवर्ड जे आज पॅकेट्स आणतो, फ्लेवर्ड वाले, त्याऐवजी तुम्ही होममेड छास, जिरा पावडर आणि पुदिना वगैरे टाकून जर घेतलं, ते जास्त तुम्हाला फायदा करेल. आकांक्षा मॅडम म्हणतात 10 आउट ऑफ 10. थँक्यू. आता मी तुम्हाला सांगणारे 9 अशा लो कॅलरी समर ड्रिंक रेसिपी. तसं आजचं सेशन फार शॉर्ट आहे, म्हणजे मलाही जायचंय मंदिरात. आणि दुसरं म्हणजे महत्वाचे तुम्हाला अलर्ट करण्यासाठीचं सेशन आहे. So मी तुम्हाला रेसिपी दाखवतो. तुम्हाला तसं ह्याचे प्रॉपर ई बुक मॅडमकडनं भेटेलच. ओके. सो दिस इज एन 10-20 कैलोरी 30 कैलोरी में जाएगा ये. त्याच्यामध्ये काय आहे, पाण्यामध्ये 0 कॅलरी, अर्धा लेमन ज्यूस, थोडंसं ब्लॅक सॉल्ट, रोस्टेड क्युमिन पावडर आणि पुदिन्याचे पान, आइस क्यूब, बन गया आपका नींबू पानी. इसमें कुछ भी नहीं है. आणि जर तुम्ही याच्यामध्ये स्टिविया वापरलं, स्टिवियाला 0 कॅलरी असतात. जर तुम्हाला गोडवा पाहिजे ना, यूज स्टिविया. झाली तुमची रेसिपी निंबू पाणीची. सब्जा वॉटर विथ लेमन. सब्जा घ्या, वॉटर, लेमन. आता इथं हनी ऑप्शनल आहे, बट मी सांगेल इथं स्टिविया वापरा बिंदास. झाले तुमचे पुन्हा लो कॅलरी, बरं वाटणार. छास घ्या, स्पाइस्ड बटर मिल्क. त्याच्यामध्ये लो फॅट म्हणजे मलाई काढलेलं जे दही असतं ते, आणि
वॉटर. कॅलरी कोणी कंटर करा ज्याला वेट मॅनेजमेंट करायचं, अदरवाईज बाकीच्यांनी लो फॅट नाही डायरेक्ट घेतलं तरी चालेल. पुन्हा हे अशा पद्धतीने बनवा. झालं, बनलं हे. फास्ट रेसिपी. आम म्हणा, रॉ मँगो घ्यायचा, त्याच्यामध्ये 50 कॅलरी पकडा. आणि एक छोटा रॉ मँगो बॉईल केलेला, पील केलेला, म्हणजे कच्ची कैरी, हे माहिती आहे तुम्हाला, कैरीचे पनीर. बाकी हे सगळं टाकायचं. झालं. ह्याच्यामध्ये थोडं जॅगरी ऑप्शनल आहे, जॅगरीच्या ऐवजी स्टिवा वापरला अजून सेफ. कोकम सरबत पुन्हा सेम. कोकम, काय म्हणतात त्याला, आगळ म्हणतात ना, ते घ्या तुम्ही. ड्राईड कोकम पेटल्स. झालं. कोमट पाण्यामध्ये ब्लेंड वगैरे झालं, बनली रेसिपी. कोकंबर मिंट कूलर, याच्यामध्ये तुम्ही हा डिटॉक्स ज्यूस टाईप पण यूज करू शकता. ठीक आहे. वॉटरमेलनचं आहे, स्लश बनवू शकता. हे ज्यूस आहे. कोकोनट वॉटर कुठेही घ्या, इझिली मिळतं. अँड यू कॅन मेक होममेड असं मिंट वगैरे ऍड करून, किंवा नुसतं कोकोनट वॉटर पण पिलं तरी चालेल. आणि जिरा पाणी, सिम्पल जिरा पाणी, याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये लिंबू टाका. सो ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर का वापरल्या, तुम्हाला हेल्थमध्ये रिझल्ट पण छान भेटतील, फास्ट बनतील. आणि मेन म्हणजे जे 3 महिन्यानंतर लोकांचे HbA1c वाढलेले असतील, वजन वाढलेले असतील, तुम्ही एकदम फिट असाल. कसं वाटतं त्या रेसिपी? खूप अशा हाय फंडो नाही येतात, इझी आहेत. बऱ्याचशा तर तुम्हाला माहीत पण असतील. बट अशा वेळी त्याचं जाणीव करून देणं गरजेचं आहे, कारण डिहायड्रेशन मध्ये डोकं काम करत नाही, लक्षात घ्या. हा. सो वी शुड बी प्रिपेअर फॉर ऑल दिस. किती लोकांना वाटतंय की हे जे तुम्हाला आता मी सांगितलं, समर ड्रिंक रेसिपी, या खरंच तुम्हाला म्हणजे गरजेच्या आहेत, केलं पाहिजे का? नाहीतर आपलं काय, समोर येईल ते कोकम शरबत घ्या, लिंबू शरबत घ्या, दिवसातून 2-4 वेळा घ्या, भरपूर साखर, मग आम्ही चहा सोडला हे होलिस्टिक हिलिंग मध्ये आल्यापासून. आणि हे काय चाललंय पोटात ते कळतच नाही. ओके लीना मॅडम, यू केम फर्स्ट टाइम, कोई बात नाही. तुम्हाला अं, आपले रेग्युलर मीटिंग्स असतात, इन्फॉर्मेशन नाईटच्या ग्रुपची लिंक इथे मिळेल. तुम्ही त्याच्यामध्ये ऍड व्हा, तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतात. कारण बघा, या अननोईंगली कॅलरीज जातात पोटामध्ये, हा. आणि जाणून समजून पण येत नाही. आणि आपण म्हणतो उन्हाळाच तर आहे, वर्षातून एकदाच तर येतो. बट ह्यावेळेस तो जास्त मोठा आहे, लक्षात घ्या. आत्तापासून जर तुम्ही मॉनिटर नाही केलं, तुम्ही जर याच्यावर लक्ष नाही ठेवलं, आणि डिहायड्रेशन मध्ये डोकं काम करत नाही, हे मी वारंवार वारंवार बोलतोय, कारण नाहीच करत काम. त्यावेळेस तुम्ही म्हणाल, मला कसं होतंय, काय सांगू, जे समोर येतंय ते द्या. अँड अननोईंगली तुम्ही हे अशा गोष्टी खाऊन बसाल ज्या खरं तर तुमची हेल्थ जाऊन डिस्टर्ब करतात. आणि एकदा नाही खाणार, आणि परत डोक्यात काय बसणार, मैं तो खाना खा ही नहीं रहा हूं. मी तर जेवण करतच नाहीये. सो इथे गडबड होईल. ओके. सो ते होऊ नये, त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि एक छोटंसं प्रमोशन करतो मध्ये पुढे जाण्याआधी, दॅट वी आर हॅव्हिंग अन हेल्दी वेकेशन विथ होलिस्टिक हिलिंग ह्युमन. सो कसे आहेत, काय आहेत, छोटेसे आम्ही 1-1 मिनिटाचे पण नाहीत असे व्हिडिओ बनवलेले आहेत. सो लेट्स चेक इट. पुणेकरांसाठी खास सुवर्ण संधी, या उन्हाळ्यात जवळच्या हिल स्टेशनला हेल्दी वेकेशन. गोवा, हिमाचल, कोकण, महाबळेश्वर, विसराल असं निसर्गरम्य ठिकाण अगदी तुमच्या जवळच, जिथे होणार आहे 3 दिवसांचा बॉडी माइंड डिटॉक्स प्रोग्राम. आरोग्याची आणि आनंदाची एक अनोखी अनुभूती. थंड शांत डोंगराळ वातावरणात डोपामाइन डिटॉक्स, तेल मसाल्याशिवाय पण स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार, योगा, मेडिटेशन आणि ट्रेकिंग सोबत शरीर मन शुद्धीकरण. फारसा प्रवास न करता संपूर्ण कुटुंबासाठी परिपूर्ण अशी आरोग्यदायी सुट्टी. या उन्हाळ्यात स्वतःसाठी आरोग्यदायी ब्रेक घ्या. निसर्गाच्या सानिध्यात निरोगी जीवनाचा नवा प्रवास सुरू करा. संपर्क करा अधिक माहितीसाठी आजच. ठीक आहे, तुमच्यापैकी भरपूर लोकांनी ऑलरेडी एनरोल केलेले. वी आर ऑल्सो एक्साइटेड टू मीट यू ऑल. आणि असं ठिकाण जिथे म्हणजे 25 किलोमीटर पर्यंत पाणी आहे. ठीक आहे. थोडीशी त्याची माहिती देतो.
सो दिस इज विथ असोसिएशन विथ सुमन धाम. सुमन धाम यांच्यासोबत असोसिएशन मध्ये ही रिट्रीट प्लॅन झालेली आहे. आणि एक असं अनुभव की ज्याच्यामध्ये तुम्ही गोवा, कोकण, महाबळेश्वर अशा ठिकाणांना अनुभवाल. ऍक्च्युली तिथे उलट ट्रॅफिक जास्त आहे. ठीक आहे. सो ही होत आहे 18, 19, 20 एप्रिलला. याच्यामध्ये पाहायला गेलं तर काय काय असणार आहे ते पाहू आपण. अशा रूम्स वगैरे आहेत. ओके, आपण असं पूर्ण असं लॉन आहे जिथे मस्तपैकी योगा वगैरे करू शकतो आपण. तुम्हाला योगा मॅट आणि 3 दिवसाचे कपडे एवढंच कॅरी करायचं आहे. बाकी तसंच लिस्ट येईलच. हे थोडं आमच्याबद्दलची माहिती आहे. याचे 16 बेनिफिट होणार आहे, कारण इथे तुम्हाला डिटॉक्स डाएट मिळणार आहे. त्यामुळे गट हेल्थ इम्प्रूव्ह होणार आहे, मेंटल क्लॅरिटी चांगली होणार आहे, खूप छान मेडिटेशन्स होणार आहेत. कोणाला मोबाईल बंद कर म्हणायची गरज नाही, कारण इथे इंटरनेटच नाही. इथे फक्त सॉरी, इथे रेंजच नाही. इथे इंटरनेट मिळेल तुम्हाला ठराविक वेळेसाठी, ज्यावेळेस तुम्ही वायफायवर तुम्ही तुमच्या घरच्यांशी संपर्क साधू शकता. बट फोन येणार नाहीत कोणाचे. व्हॉट्सअप कॉल येऊ शकतात. त्यानंतर डिटॉक्सिफिकेशन होणार आहे. पेशी ना पेशी तुमच्या रिज्युनेट होणार आहे. सोबत तुम्ही एका छान कम्युनिटी बरोबर जोडले जाल. काही टूल्स मिळतील पुढे फॉलो करण्यासाठी. स्ट्रेस रिडक्शन होईल. खूप सारा न्यूट्रिशन अवेअरनेस, कनेक्ट नेचर बरोबर संपर्क करण्याची संधी. जे आजकाल नवीन एक ट्रेंड आलाय डोपामिन डिटॉक्स. गरजेचा आहे तो ट्रेंड. ज्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन पासून लांब राहता आणि निसर्गासोबत राहून निसर्गाच्या माध्यमातून मिळणारं डोपामिन मिळवता, ना की स्क्रीनच्या माध्यमातून. सो जे तुमच्यासाठी नंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप वाढवतं, तुम्ही जेव्हा तुमच्या रेग्युलर लाईफकडे वळता. तो फायदा तुम्हाला होणार आहे. इट विल इम्प्रूव्ह युअर स्लीप क्वालिटी, इट विल इम्प्रूव्ह युअर इनर पीस, इट विल अगेन हॅव बेनिफिट लाईक हेल्दी मील्स खूप सारे मिळणार आहेत तुम्हाला तिथे खायला. नवीन काही गोष्टी शिकायला मिळतील, खूप सारे ग्रुप ऍक्टिव्हिटीज आणि गेम्स असतील. खूप सारे नवीन मित्र तयार करण्याची संधी आहे, आणि खूप लांबून लांबून ऍडमिशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आमचं 31 मार्च पर्यंत ऑफर होती, त्याचा खूप लोकांनी फायदा घेतलेला आहे. अजूनही तुम्ही घेऊ शकता. 12 वाजायचे अजून. अलाइन युअर एनर्जी सिस्टम जी डिस्टर्ब झालेली आहे ते. आणि 27 वेगवेगळे इश्यूज, जसं की विकनेस, बॉडी पेन, लो एचबी, पुअर बोन अँड जॉईंट हेल्थ, इम्युन सिस्टम वीक असणं, मेंटल कन्फ्युजन, मेमरी लॉस, डिप्रेशन, वीक विजन ऑर आय हेल्थ, पुअर न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन, स्लो रिकव्हरी ऑर हिलिंग, स्किन प्रॉब्लेम्स, हेअर लॉस, डायजेशन इश्यूज, मेन्स्ट्रल प्रॉब्लेम्स. कितीतरी लोकांचे मेन्स्ट्रल प्रॉब्लेमचे इश्यू फक्त रिट्रीट नंतर सॉल्व्ह झालेत. म्हणजे मला तर कळतच नाही काय घडतं, बट घडतं कसं घडतं. तर ह्याच्या मागे एक सायन्स आहे, दॅट इज गट माइंड कनेक्शन. तुमच्या पोटाचं मनाशी संबंध आहे. मनाला थोडासा ब्रेक देणं गरजेचं आहे. तो ब्रेक तुम्ही इथं देता आणि तुमच्या शरीराला वेळ देता, रिसेट करता. इट इज लाईक ऍक्च्युअल रिसेट ऑफ युअर. रिसेटचं बटन आपण दाबतो तसं. ब्रेन डेव्हलपमेंट पोअर होत असेल, नर्वस सिस्टम इश्यूज, क्रेविंग्सचे प्रॉब्लेम्स, स्किल डन असणं, कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफिकल्टी. कित्येक लोकांचे झोपेचे समस्या इथे सुटलेल्या आहेत. तुम्ही यांचे रिव्ह्यूज वाचू शकता. खूप सारे रिव्ह्यूज आहेत आपल्याकडे. 64 लोकांनी रिव्ह्यू दिलेले आहेत आतापर्यंत. स्ट्रेस लेवल्स इन्क्रीज ज्या होतात त्या कमी होतात. हाय ब्लड प्रेशरवर रिझल्ट तुम्हाला भेटतो. पुअर गट हेल्थ, पुअर हार्ट हेल्थ, मसल क्रॅम्स, स्पाझम. असं आपलं ऍक्टिव्हिटी शेड्यूल असतं. 8ला तिथे चालू होणार. मेजरमेंट होणार तुमच्या बॉडीच्या. म्हणजे 2-3 दिवसात लोकांनी 1 किलो ते 3 किलो वजन कमी केलेलं आहे. डिटॉक्स ज्यूस मिळणार, तुमचं रूमिंग, टेस्ट बड डेव्हलपर, स्मूदी, फ्री टाइम असणार. मग एक सेशन आहे गट माइंड कनेक्शन. काही Q&A, तिथं तुम्हाला रिलॅक्स टाइम आहे. हे वॉटरमेलन स्लश तिथं घ्यायला येईल. एक हॉर्मोन्सचं आनंदी कसं राहायचं याबद्दल सेशन आहे. मग लेक व्हिजिट आहे आपली, तिथं जवळच एक सुंदर तळ आहे. मग दिवसभराचं थोडंसं रिफ्लेक्शन, गेम्स, क्लटर, एक मेडिटेशन करून आपण झोपणार. आणि डे 2ला मग असणार आपलं वॉर्मअप, ट्रेक, त्याचबरोबर रेन डान्स असणार आहे. सो रेन डान्स करून तुमची आंघोळ करू शकता तुम्ही. मग हार्ट हेल्थसाठी एक स्मूदी, आणि मग अतिशय महत्वाचा असा क्लास जो फक्त आपण इथेच शिकवतो, ज्याचं म्हणतात, ज्याला न्यूट्रिशन मास्टर क्लास म्हणतात. हा शिकून कितीतरी लोकांनी आपल्या एका महिन्यातच शुगरच्या गोळ्या अर्ध्या केलेल्या आहेत, बीपीच्या गोळ्या बंद झाल्यात भरपूर लोकांच्या, कोलेस्ट्रॉलची गोळी इथून ह्या क्लास नंतर कित्येक लोकांनी घेतलीच नाही. कारण गरजच नसते त्याची. ते तुम्ही तिथं समजून घेता आणि काय चेंज करायचे फूडमध्ये त्याचं ते शिकता. एक खूप सुंदर असं गार्डन सॅलड लंचच्या स्वरूपात मिळतं. इथे तुम्हाला ज्यांना कोणाला डायबिटीज आहे ते चार्ज घेतील डायबिटीजचा, आणि इथून पुढे त्यांची डायबिटीज बरोबर युद्ध सुरू होईल. पुढे हेअर अँड स्किनचा एक स्पेशल ज्यूस आहे, फन ऍक्टिव्हिटी आहेत.
खूप सारे गेम्स असतात त्या दिवशी, म्हणजे कंटिन्यू गेम्स चालू असतात झोपेपर्यंत. आणि मग येतो डे 3. हां, ओके. डे 2 ला मी सांगितलं का ट्रेक आहे. हो, सुरुवात तुमची ट्रेक पासून आहे. तो ट्रेक मधून आलेला घाम हा आपण रेन डान्सने काढणार आहोत. तो ट्रेक खूप सुंदर आणि देवराईचं जंगल आहे तिथे. लोक खास ट्रेकला तिथे जातात. आपल्याला तर ऍडिशनल बेनिफिट मिळतोय. त्याच 9 एकरचा परिसर आहे. हेलिकॉप्टर लॉन्च होईल इतकी सुंदर जागा आहे ते. सो, आणि दत्तगुरूंचं स्थान देखील आहे तिथे, त्यामुळे तो पण एक फायदा आहे आपल्याला. ते पण आपण डे 2 ला ठेवू. पुन्हा योगा, बॉडी असेसमेंट, डिटॉक्स ज्यूस, पुढे मग तुमच्या रूमचं चेकआउट असेल आणि चॉकलेट स्मूदी. पुढे एक सेशन असेल जे आपल्याला माइंडशी रिलेटेड आहे. मग तुमचं पुढचा पाथ कसा असेल त्याबद्दलची माहिती, मग सॅलड भेल वगैरे आहे, आणि सर्टिफिकेशन फेलिस्ट्रेशन, तुमचं शेअरिंग, अँड आफ्टर 5 PM डिपार्चर विल गेट स्टार्ट विथ द, इथे डाळ खिचडी एक असते लास्ट ह्याला. सो हे असं एक वेलनेस हब आहे. खूप सारे ऍक्टिव्हिटीज तुम्ही पाहू शकता सीझन वाईज. फोटोशूट तर एवढे फोटो, स्विमिंग पूल पण आहे. एवढे फोटो होतील की तुम्ही 2-3 महिने रोज स्टेटसला नवीन नवीन काही ठेवू शकता. हे काही ओल्ड रिट्रीटचे फोटो आहेत. आपण सुमन धाम इथे पहिली वेळ करतोय. सो स्पीकर मी एकटाच आहे सध्या तिथे, कारण आपण जास्त सेशन नाही ठेवले. ही आमची टीम आहे तुमच्या सपोर्टसाठी तिथे. ओके. तुमचे चांगले मुमेंट्स पण कॅप्चर केले जातील. आणि तुम्ही पण या, आणि मग पुढे असं जसं हे लोक अनुभव सांगतात, जगाला प्रेरणा देतात निरोगी राहण्याची, तशी प्रेरणा तुम्ही द्या. खूप सारे टेस्टिमोनियल्स आहेत. आणि हे सगळं, ह्याची अनबिलिव्हेबल प्राइस आहे, 9,999, ज्याच्यावर अर्ली बर्ड ऑफर आजपर्यंत चालू आहे. इट इज 30% ऑफ, अँड इट इज 6,999, बट इट्स फॉर टुडे. ओके. बट ज्यांना इंटरेस्ट आहे ते काय सांगू शकतात. ठीक आहे, आपण आपल्या सेशनकडे वळूयात. सो, उन्हाळ्यात वेकेशन केले पाहिजेत का? केले पाहिजेत, पण वेकेशनमध्ये पण काळजी घेतली पाहिजे. आणि जर का उन्हाळ्यामध्ये वेकेशन असं इतकं सुंदर काहीतरी असू शकतं, तर नथिंग लाईक दॅट, राईट? बट इट्स अप टू यू. पुढे जाऊयात सेशनमध्ये. ज्यांना कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, शीतल मॅडम जर असतील तर नंबर टाका, केतकी मॅडम, शीतल मॅडम, कोणी नंबर टाका. हां, यू कॅन कॉन्टॅक्ट दम. ओके. नाव समर न्यूट्रिशन टिप्स फॉर अ कूल अँड हेल्दी सीझन. ह्याच्यामध्ये काय काळजी घेते? सगळ्यात पहिलं, आपली डायजेशन सिस्टम थोडी वीक असते. मोस्टली लंच आहे ना, लंच लंच जातच नाही बऱ्याच लोकांना, आणि कमीत कमी करावं. सो यू हॅव टू फोकस ऑन लाईट अँड इझी टू डायजेस्ट मील्स. याच्यामध्ये मग खिचडी, 1 पॉट मील म्हणतो आपण त्याला. मग खिचडीमध्ये मिलेट्स खिचडी पण तुम्ही घेऊ शकता. मग मूग डाळ सूप आहे, इझी डायजेशनला. व्हेजिटेबलचं स्टीव्ज करायचं खूप साऱ्या भाज्यांचं असं, आणि त्याचं सूप पण घेऊ शकता, लाईक लोकी, पंपकिन, स्पिनच. त्यानंतर कर्ड बेस्ड डिशेस घ्या. कर्ड खूप हेल्पफुल असतं. कर्ड राईस, बटर मिल्क, छास. इवन सॅलड्स विथ कुलिंग व्हेजेस, लाईक कुलिंग व्हेजेसमध्ये कुकुंबर, टोमॅटो, मिंट, हे कुलिंग मध्ये येतं. सो यांचा तुम्ही उपयोग करू शकता. मिंट खरंच खूप फायद्याचं आहे. म्हणजे मिंट म्हणजे पुदिना. ठीक आहे, त्याला आपण अंडर एस्टिमेट करतो, बट इट इज व्हेरी हेल्पफुल. काही स्टीम केलेले आणि ग्रिल केलेले फूड आयटम्स घ्या. ऑइली नका खाऊ. हेवी करीज अवॉइड करा, ज्याच्यामध्ये पुन्हा कॅलरी वाढणार, डायजेशनला पण अडचण येणार. स्पायसी, ऑइली, बॉडीचे हीट, ऍसिडिटी वाढवणार. फ्राईड म्हणजे पकोडा आणि छोले भटुरे, समोसा, अशा गोष्टी टाईप, मिसळ वगैरे अशा गोष्टी, ह्या तुम्हाला ऑलरेडी, म्हणजे पाईल्सचे त्रास किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी खूप वाढतात. फायबर कमी नका खाऊ, ते पण खूप महत्वाचं आहे. खूप सारे हेवी ग्रेसी डिशेस, बाहेर पण तुम्ही प्रवासात असाल तर ह्या गोष्टींची काळजी घ्या. मलाई बेस्ड ग्रेव्हीज, क्रीमी वगैरे ह्या गोष्टी, थोडं प्रोसेस जंक, चिप्स, इन्स्टंट नूडल्स, बेकरी प्रॉडक्ट्स, हे जेवढं तुम्ही ह्या वेदरमध्ये अवॉइड, मुळात हे असंही अवॉइड केलं पाहिजे, बट ह्या वेदरमध्ये तुम्हाला ते जाणवेल की त्रास देत आहे. त्याचबरोबर सीझनल सुपरफूड्स घ्या, लाईक वॉटरमेलन, वस्कमेलन. 90% वॉटर कंटेंट आहे, खूप जास्त अँटीऑक्सिडंट मध्ये रिच आहेत ते. नक्की वापरा. कोकोनट वॉटर घ्या, विच इज अ नॅचरल इलेक्ट्रोलाइट बूस्टर. तुमच्या इलेक्ट्रोलाइटचा जो इम्बॅलन्स झालेला आहे, तुमचे खूप सारे व्हायटमिन्स, मिनरल्स त्यातून बॅलन्स करण्याची ताकद आहे. पपया पण खूप हेल्पफुल आहे, विच विल हेल्प टू प्रिव्हेंट ब्लोटिंग. मँगो घ्या. मँगो, फक्त मँगो ज्यूस, मँगोचा आमरस वगैरे हे नाही चालत, कुठल्या अँगलनी नाही चालत. फ्रूट हे होल कन्झ्युम करण्यासाठी असतात. ठीक आहे. कुलिंग व्हेजिटेबल्स, पुन्हा कुकंबर, बॉटल गार्ड, लौकी खूप छान असतं. दुधी भोपळा या दिवसांमध्ये, पालक म्हणा, पुदिना. त्यानंतर कारलं पण तुमच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी हेल्पफुल राहील.
प्रोबायोटिक अँड फर्मेंटेड फूड लाईक कर्ड, बटर मिल्क म्हणजे दही आणि ताक. कांजी एक रेसिपी तुम्हाला शोधायला लागेल, विच इज मेड ऑफ बीटरूटची बनती, गाजरची बनती, फर्मेंटेड असते ती. तर ती रेसिपी तुम्हाला युट्यूबवर भेटेल, ती पण तुम्ही ट्राय करू शकता प्रोबायोटिक अँड फर्मेंटेड मध्ये. हर्बल कुलिंग एजंट्स मध्ये सब्जा सीड आहे, सोफ वॉटर पण खूप हेल्पफुल आहे, आणि कोकम पण खूप हेल्पफुल आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा. त्याचबरोबर समरमध्ये डिटॉक्स करण्याचे काय फायदे आहेत? तसं डिटॉक्स तर कधी पण करू शकतो आपण, बट व्हॉट इज द पर्पज ऑफ डुईंग इन समर? समर में ऐसा क्या रहता? आणि आम्ही जेव्हा मागच्या वेळेस बघितलं रिट्रीट रूमची, रिट्रीट तर आम्ही जूनमध्ये सुरू केली, बट तसा समर होत असतो, एक्सटेंडेड होता. म्हणजे आम्ही 7, 8, 9 जूनला पहिली रिट्रीट केली होती, आणि आम्हाला जे रिझल्ट्स पाहायला मिळाले होते, अमेझिंग रिझल्ट्स होते. बट ह्या वर्षी आम्ही एप्रिलमध्येच करतो, तो वी आर ऑल्सो सुपर एक्सायटेड. डिटॉक्स तुम्ही ज्यांना रिट्रीटला शक्य नाहीये ते ऑनलाईन जाऊन आपला डिटॉक्स प्लॅन बाय करू शकतात. 1499 रुपये मध्ये आहे. प्रमोद केवडेकर ऍप आहे प्ले स्टोअरवर, तिथून तुम्ही घ्या. अतिशय सुंदर तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. त्याच्याबरोबर एक तुम्हाला कोच पण मिळतो, जो तुम्हाला गाईड करतो कसं तुम्ही 3 दिवस तो फॉलो करायचा, आणि पुढे 2 दिवसाचं ऍडिशनल पण दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही इमिजिएटली चुकीचं काही खायला नको. सो डिटॉक्स मध्ये काय होतं की इट विल फ्लश आउट युअर ऑल टॉक्सिन्स इन दिस पर्टिक्युलर, कारण तुम्हाला ते क्लायमेट सूट करते. इट विल बूस्ट युअर डायजेशन, कारण लाईट खाताय, एकदम क्लीन इटिंग होतं. सो ब्लोटिंग, ऍसिडिटी, इव्हन स्लगिशनेस जो येतो लिव्हरला वगैरे जे, ते पण कमी होतं. डिहायड्रेशन पासून वाचवतो, कारण खूप सारे लिक्विड्स असतात त्याच्यामध्ये. स्किन हेल्थ खूप छान होती. सो स्किनवर खूप छान ग्लो येतो, आणि हा खूप लोकांचा अनुभव आहे डिटॉक्सचा, की ज्यांनी ज्यांनी डिटॉक्स केलेलं आहे स्किनवर ग्लो त्यांनी एक्सपिरियन्स केलेलाच आहे. त्याचशिवाय तुम्हाला सांगतो, एनर्जी लेवल्स अप्रतिम वाढतात, बिकॉज डिटॉक्स फूड प्रोव्हाइड्स यू नॅचरल स्टॅमिना. So this was from my side. Thank you for your attention. And with this, I will stop this recording.